नमस्कार पब्लिक, तुमचा लाडका मी पृथ्वी आणि तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग नंबर 51 नाही 51 मध्ये. बरोबर 51 ब्लॉग आहे आपला आज. म्हणजे लॉंग कंटेंट टोटल आपले 61 काय ते झालेले आहेत आणि 10 आपण शॉर्ट केलेले अपलोड आणि मोठे 51. तर तुमचं स्वागत आहे माझ्या 51 ब्लॉग मध्ये. तर आज तुम्हाला असं काहीतरी वेगळं बघायला भेटणार आहे. तुम्ही विचार पण नाहीत करू शकत. आपण आता काहीतरी वेगळंच केलं चालू. आता फायनली आपला रॅप झाला तयार. आपल्या शुभम सरांनी आपल्याला त्यांसाठी एक रॅप लावला होता, बाईचा नाद. असं तर त्यांनी मला होप दिलं, तर मग त्या बाईचा नादावर मी लिहून टाकला ते रॅप. आता आपण बघू, तुम्हाला मी सांगतो नक्कीच काय आहे ते. असंच राहा आपल्या चॅनलला कंटिन्यू. गाइस में पता नहीं अनिकेत कुठे गेले सिमी? बाहेर बाहेर कुठं? काय माहिती आतमध्ये चालते ते मगाशी. जाऊ द्या काही, अनिकेत बाहेर गेलेला आहे. खालती खालती लॅब मध्ये असेल नाहीतर. नाही, लॅब मध्ये नाही जातो. लोकेशन ट्रॅक कर. आपल्या अनिकेतला कुठे गेला काय माहिती. वरती असंच बघू आपण. इकडे वरच्या फ्लोअर मध्ये आहे का ते? काल आपल्या जिथं आपण सेटअप लावलं होतं ना, इकडे पण नाही. कुठे गेलाय ते? आपल्या व्हिडिओचं काम आहे काय? व्हिडिओ बनवायचे आहेत आपले. असंच काय झालं तो कधी कधी. नाही बरं, नक्कीच बाहेर गेला असं वाटलं मला. बाहेरच गेला असेल आज तर. अनिकेतच गायब झाला डायरेक्ट. अनिकेत नाही बाबा, काय कुठे गेला काय माहिती. जाऊ दे, हे रस्ते हो. आता आपलं काम काय? आपलं व्हिडिओ एडिटिंग. आला 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 चल ना मग, आपलं काम राहिलं व्हिडिओ एडिटिंग करायचं. आपण एमपीएससी करतो म्हणजे आपला अड्डा कोणच राहणार, लॅबच राहणार मित्र. चल 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 पटकन. कुठे आहे? तर तुम्हाला आज मी काय दाखवणार आहे? वेगळा सेटअप दाखवणार आहे. सेटअप ठेवलं. चल ना, तुझा मोबाईल कुठे आहे? चल पटकन. आपण 19 करू द्या. थोडा अजून मोटिवेशनल एक बनवून टाकू आज मोटिवेशनल. चल नाही भाऊ, ऐक ना. चल चल चल. मैशाला तर काय होतं? अरे चल बाबा. असं केलं तर कसं होईल काय? ह्याने एक अकाउंट खोललंय. तुम्हाला मी अजून दिसन झाला लांब देऊ काय रे, जवळच लागत इथून खाली. असं केलं तर शक्यच नाही. बरोबर का नाही? बघा ना, त्याने अकाउंट खोलले आणि घाबरायला त्याचा व्हिडिओ टाकायला. मी सपोर्ट करतोय त्याला, तरी पण नको म्हणे. तुम्हाला दाखवू का आमचा सेटअप? 1 2 3 स्टार्ट. तर पाठीमागा जो आहे तो आहे आपला सेटअप. आणि तिथं आपण घेतोय लेक्चर. बघू शकता तुम्ही, इथं होणार आहेत आपले लेक्चर. तर तुम्हाला आता डबल विचार असेल डोक्यामध्ये की आम्ही कशाचं लेक्चर घेतोय. तर भावाने एका मराठी माणसाला पुढे घेऊन जायचं आम्ही काम करतोय. ते म्हणजे विचार करा, सांगा तुम्ही काय असेल ते. मराठी माणूस कोणत्या क्षेत्रात पुढे जातोय? ओनली वन ट्रेडिंग भाऊ. तर आता इथं आम्ही घेणार ट्रेडिंगचं लेक्चर. चला अनिकेत, मी करतो तुला शूट, कारण का ते माझं अकाउंट नाही खोललेलं आहे. अनिकेतने अकाउंट, माझं काम फक्त मी त्याला शूट करतोय. माझा ब्लॉग आहे. ब्लॉग सोडून मी दुसरं काहीच करणार नाही, तुम्हाला पण माहिती आहे. पण भावानं आपला 4 दिवसामध्ये युट्यूबला रॅप येणार आहे, पुणे हिपहॉपचा. तर त्याला सबस्क्राईब करून घ्यायचं तुमचं काम आहे, बघायचं पण तुमचंच काम आहे. एकच नाही तर आपले भरपूर असे रॅप येणार आहेत. विषय डायरेक्ट खोल करून टाकायचा आपल्याला. तर आता मला करू द्या. तर त्याचं पाठ तेवढे शूट. काय तुला बोलायचं काय पब्लिकला? बोल. कालचा अकाउंट टाकून द्यायला आपण. कालचं तुम्हाला कालचं आपण कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं का आपण? आज दाखवलं तुम्हाला त्याचे व्ह्यूज किती गेले. सबस्क्रायबर तर काल किती होते आपण 100 सबस्क्रायबर दाखवले होते, बरोबर. आज किती आहे तुम्ही विचार पण नाही करू शकता. दाखवलं 8,17,000 व्ह्यूज आहेत मित्रांनो. आणि आपले फॉलोअर झाले आहेत जवळपास 1900 फॉलोअर झालेत आपले. 8,17,000 व्ह्यूज आहेत एका दिवसात केले बरं का त्यांनी. म्हणूनच म्हणतोय की भविष्यात कोणाची गरज नाही, फक्त एक पाहिजे क्रिएटर मित्र, बरोबर. फक्त त्याला प्रॉपर त्याच्यातले नॉलेज पाहिजे. जसं की अनिकेतला बघा ना तुम्ही, एकाच रात्रीत काल रात्री अकाउंट खोललं. कालचा एक दिवस, आजचा एक दिवस आणि आजची नाईट.
एवढ्या त्याच्यामध्ये त्याने व्ह्यूज किती कमवले? 8,17,000 व्ह्यूज आहेत त्याच्या अकाउंटला. काही जोक नाही भावांनो, हे सोशल मीडियावर एवढे एका रात्रीत व्हायरल व्हायचं काही जोक नाही. म्हणून तुम्हाला सांगतोय, भविष्यात कमावा, एक मित्र क्रिएटर जरूर कमावा, एक मित्र क्रिएटर जरूर कमावा. ते काय होतं, कधी कधी हात दुखते काय मला असं लांब पकडून मोबाईल, म्हणून मी असं जवळ पडतो, तोड नाही दिसत मला. आता फॉलोच दाखवतो तुम्हाला बघा. एक 1906 म्हणजे लगभग 2,000 जवळपास फॉलोअर झाले भावाचे आपल्या. तर भावांनो, मी तुमचा लाडका पृथ्वी, आणि तुम्हाला माहीतच आहे आपण सगळे MPSC पोलीस भरती करत करत हे सगळं करतोय, म्हणून आपल्याला कधी टाईम नसतो भेटत. कधी आपण सकाळी ब्लॉग बनवतो तर कधी संध्याकाळी बनवतोय, आणि ज्यावेळेस आपले क्लास राहत नाही त्यावेळेस तर आपण पब्लिकमध्ये जाऊन तर बनवतोच बरोबर. कारण का आपली आता डेली रुटीन आहे, आपण डेली लाईफ शेअर करणार आहे आता यूट्यूब फॅमिलीसोबत, कारण का आपल्याला पण पुढे जायचं आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा भावांनो, आणि असंच आपल्या पृथ्वी भाऊला सपोर्ट करत राहा. काल काय झालं माहिती आहे का, इथं हॉस्टेल एक शिवाजी सर म्हणून, मी आता नावाने नाही बोलत डायरेक्ट, त्यांनी मला इतकं म्हणजे भारी बोलले, ते म्हणले तू लय बोलाव भारी बोलले, तर आनंद वाटला थोडाफार नाही का. तर भावांनो, काल एक हॉस्टेलला सर आलते, त्यांचं पण एक यूट्यूबला चॅनल होतं. बघा ना, काही लोक कसे राहते तुम्हाला सांगतो मी आता थोड्या बाबतीत. त्यांचं पण यूट्यूबला एक चॅनल होतं. म्हणले काय करतो तू? म्हणलं सर मी MPSC करतो, आणि त्या संदर्भात म्हणलं मी ब्लॉग पण बनवतो. ते म्हणले अरे म्हणले मग ह्यांना बोल ना 2 मिनटं. काय 2 मिनटं काय ते माणसं जर तुम्हाला ट्रेडिंगविषयी सर्व काही माहिती मी दिली ती कालच मित्रांनो, पण काल सांगितल्याप्रमाणे म्हणजे काल मी तुम्हाला सांगितलं आहे की मी आता एक ट्रेडिंगची सिरीज स्टार्ट करतो 9 दिवसाची. त्या 9 दिवसामध्ये माझ्याकडे मला कसं तरी वाटतं रे, म्हणजे कसं आहे आता मी बोलण्याची सवय नाही मला असं ट्रेडिंगविषयी जास्त, आपण आपलं असतं आहे. आता मी 9 दिवसात एक चॅलेंज घेतलं आहे. त्या चॅलेंजमध्ये मी आपल्या मराठी माणसाला पूर्णपैकी बेसिक टू ॲडव्हान्स 9 दिवसामध्ये ट्रेडिंग सर्व काही शिकवणार आहे. तर तुम्हाला पण आपल्या ट्रेडिंग चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करून घ्या, आणि तुम्ही डेली आपली प्लेलिस्ट बघू शकता आणि प्रॉपर ट्रेडिंग शिकू शकता. आपल्या चॅनलचं नाव आहे ट्रेड विथ आणि बरोबर. सबस्क्राईब करा, आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला देईल तिथं मी बेसिक टू ॲडव्हान्स सर्व काही शिकवणार आहे. तर तेवढं नक्की बघा, आणि पुढे जायचं म्हणजे तुम्हाला फक्त ट्रेडिंग करायला लागणार आहे. कारण की स्वप्न हे फक्त नोकरीनं पूर्ण होत नाही, तर त्यासाठी बिझनेसच करावा लागतो. आणि आपला टॉपचा बिझनेस म्हणजे फॉरेक्स ट्रेडिंग. आणि जायला विषयी ट्रेडिंगचा तर मित्रांनो, ट्रेडिंग खूप प्रकारचे. आता तुम्ही समज तुम्हाला तुमची सांगायचं झालं तर रिस्क घ्यायची असेल तुम्ही इंट्राडे करू शकता, म्हणजे ट्रेडिंग करू शकता. आणि समज तुम्हाला रिस्क घ्यायचं नसेल तर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करू शकता, त्याच्यामध्ये कत्ते रिस्क नाही. आणि जर तुम्हाला थोडी पण रिस्क नाही घ्यायची तर आपले म्युच्युअल फंड असते, तर त्यामध्ये देखील तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. ती एकदम प्रॉपर आहे, पण त्याच्यामध्ये विषय काय असतो माहिती, तुम्हाला जितका प्रॉफिट हवा आहे तितका भेटणार नाही. कारण की म्युच्युअल फंड असतं काय एक आपलं कंपनी असल्यासारखी असते, म्हणजे आता त्याला काही बोलतात नाही आठवत नाही, पण ती एक कंपनी असल्यासारखं असते. तर आपण त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो ना, ते पैसे काय होतं माहिती आहे का, आपल्याला त्यातला काही % प्रॉफिट भेटतो, फक्त पूर्ण प्रकारे भेटत नाही. आणि त्यामध्ये काही म्युच्युअल फंड असतो, तो पैसे घेऊन त्यामध्ये काढतो, असं असतं म्युच्युअल फंड. तर तुम्हाला खरंच बिझनेस करायचा असेल तर आपलं फॉरेक्स ट्रेडिंग हे एकदम विषय टॉपचा आहे, आणि इतकं काय हार्ड नाही. नॉलेजची गरज पण जास्त नाही, म्हणजे लागते फक्त माणसाचं माइंडसेट आणि सायकोलॉजी जागेवर असलं तर माणूस ट्रेडिंग या क्षेत्रामध्ये नक्की टॉपला जातो. आणि आपलं सेटअप करून राहिला विषय ट्रेडिंगचा, तर खूप मुलं ट्रेडिंग करतात पण लॉसमध्ये असतात. याचं रिझन फक्त आहे माणसाची सायकोलॉजी, ओव्हर ट्रेडिंग वगैरे, ते जाग्यावर राहत नाही. मला माहिती आहे सुरुवातीला प्रत्येकाला तो त्रास होतो, कारण की लालच असते माणसामध्ये. आपण काय करतो, एक ट्रेड प्रॉफिट झाला दुसरा घेतो, दुसरा मिळाला तिसरा घेतो, आणि असं करत करत माणसाचं कवाशी कॅपिटल समजतं काही मिळायला लागत नाही. एकदा कॅपिटल संपलं मग पुन्हा कॅपिटल करून ॲरेंज करायचं, हे सर्व काही लई डोक्याला टेन्शन असतं. तर तुम्ही जवळ तुम्हाला ट्रेडिंग करायची तर प्रॉपर नॉलेज घ्या, आणि मग ट्रेडिंग या क्षेत्रामध्ये उतरा. कारण की नॉलेज आणि सायकोलॉजी माइंडसेट हे सगळं काही असलं बरोबर तर नक्की टॉपला जाणार. आणि आपल्या मराठी माणसाला तुम्हाला सांगायचं तर हे खरं म्हणलं तर जीवासारखं असते, म्हणजे असतं म्हणजे वाटते पण हे नसते, हे फक्त आपल्या माइंडसेटचा खेळ आहे. तर खरंच तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर आपली तेवढी प्लेलिस्ट म्हणजे आतापासून मी सुरू करणार आहे. 19 तारखेपासून शिवाजी महाराज जयंतीपासून मी स्टार्ट करणार आहे, कारण की एक नवी दिशा आपल्याला त्यांच्यापासून भेटते, तर तिथूनच नक्की सुरुवात करणार आहे. तर
सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि इथून पुढे तुमची ट्रेडिंगची जर्नी कशी होईल मला सांगा आणि मी पण तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग करून टाकेल की माझा प्रॉफिट होतं का लॉस होतं. तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भाऊ बोलून घ्या. तर आपण त्या मुद्द्यावर होतो की सर आले त्या हॉस्टेलला भेटायला बरोबर. तर त्या सरांनी काय केलं मला म्हटलं तू काय करतो म्हटलं मी MPSC करतो सर म्हटलं MPSC सोबतच पोलीस भरती करतो आणि त्याच्यासोबतच म्हटलं यूट्यूबला पण यूट्यूबवर पण काम करतो. ते म्हटले अरे वा म्हटले भारी आहे मी पण काम करतो म्हटलं यूट्यूबवर. माझं तर म्हटलं लेक्चरचं अकाउंट आहे म्हटलं ठीक आहे म्हटलं. मग माझा त्यांनी मोबाईल घेतला. माझ्या मोबाईलमध्ये 2-4 अकाउंट होते त्यांनी खटाखट सबस्क्राईब करून घेतलं माझ्या मोबाईलवरून त्यांच्या अकाउंटला. मग आता माझी बारी आहे बरोबर. मी त्यांचा मोबाईल घेतला एक त्यांच्याकडे एकच चॅनल होतं. मग मी एका चॅनलवरून माझ्या अकाउंटला सबस्क्राईब केलं ब्लॉगच्या. तर माझे पहिले 23 होते नंतर 24 झाले आणि फायनली मी आता सरपासून लांब गेलो म्हणजे आता ते खालच्या फ्लोअर वरच्या फ्लोअर गेलो. आता सर निघून गेले हॉस्टेलच्या. सर जसे हॉस्टेलच्या बाहेर गेले 5 मिनिटात माझे एक सबस्क्रायबर कमी झाला. 24 सरांनी सबस्क्राईब केल्यानंतर 24 झाले आणि 5 मिनिटात डबल 23 झाले. म्हणजे त्यांनी माझ्या अकाउंटवरून 4-5 अकाउंट करून स्वतःचा फायदा करून घेतला. पण मला एक सबस्क्रायबर त्यांनी माझ्यासमोर केलं आणि परत अनसबस्क्राईब केलं. तर भावांनो तुम्हाला भविष्यात पण असे माणसं भेटणार आहेत जे तोंडावर एक आणि पाठीमागे एक बोलणार. तर त्या माणसाचा पुरेपूर वापर करा कारण का ते इतके घातक आहेत लोक इतके घातक. ते तोंडावर इतकं चांगले बोलतात पण पाठीमागे घात करतात. जसं की त्या सरनं तोंडावर माझं सबस्क्राईब केलं आणि पाठीमागं अनसबस्क्राईब केलं. म्हणून तुम्हाला एकच सांगायचं आहे की अशा लोकांपासून लांब राहा आणि एक ब्लॉगरला एका क्रिएटरला असे लोक बरोबरच भेटणार आहेत. आणि तुम्हाला कधी कधी वाटत असेल की काय करते पोरग ब्लॉगच बनवते तू सांग तसं कोणाला जज नाही करायचं कारण विषय काय असतं माहिती तुला परफेक्ट मला काय तुला परफेक्ट माहिती आहे तुला त्यानंच अनसबस्क्राईब केलं म्हणून हो त्यांनीच केलं. अरे काय फॅमिली काय म्हणते नाही भाई आता म्हणजे खरं बोलायला तुला ते ऐकून घे नाही ऐकून घ्या. हा, काहीच त्यांनीच केलं. खरं बोल नाही प्रत्येकाला टोचते. तर हे बघा तुझ्याकडे काय प्रूफ आहे बाबा तुला त्यानेच अनसबस्क्राईब. हा गाईज हे पण एक मुद्दा बरोबर आहे की माझ्याकडे प्रूफ नाही. पण तुम्ही समजा एखाद्या व्यक्तीनं जर तुम्हाला तुमच्या समोर सबस्क्राईब केलं बरोबर आणि तो व्यक्ती आता उठून गेल्यानंतर 5 मिनिटात जर तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर 24 सबस्क्राईब होते अकाउंटला आणि 5 मिनिटात जर 23 होते तर असं समजून घ्या की त्याच व्यक्तीनं सबस्क्राईब करून अनसबस्क्राईब केलं. सोशल व्हिडिओ आहे ना डायरेक्ट. बरोबर तसं पण थोडा तू पण बघ भावा आपण आता डायरेक्ट हे करू नाही शकत. पण तुम्हाला काय वाटतं बरोबर ना समजा ना आता ह्याने आला माझ्याकडं माझ्या अकाउंटला मी ह्याच्या मोबाईलमधून माझं अकाउंट सबस्क्राईब करून घेतलं बरोबर. आता हा इथून निघून गेला. हा जसा बाहेर गेला तसे डबल एक सबस्क्राईब कमी झाला. मग ह्यानेच अनसबस्क्राईब केलं म्हणायचं. माझ्यासमोर सबस्क्राईब केलं बाहेर जाऊन अनसबस्क्राईब केलं. फायनल विषय नाही काय जाऊ द्या त्या लोकांचा विषय द्या सोडून. फक्त तुम्हाला एवढं सांगितलं की एका क्रिएटरला असे भरपूर लोक भेटतात. हे तर फक्त झालं एक सबस्क्राईबच्या बाबतीत. पण जेव्हा आपले ब्लॉग व्हायरलमध्ये जातील त्यावेळेस ते कमेंटमध्ये बोलणार आहेत ते काय करायला आहे फालतू धंदे शिकायचं देश बघितले तिकडे बघ गावाकडे घरचे कसे जगू राहिले तू काय करायला हे असे कमेंटमध्ये टाकणार आहेत. मग ते प्रत्येक कमेंटला आपल्याला सामोरं जायचं. अजून माझा ब्लॉग व्हायरलमध्ये नाही गेला म्हणून मला कसली अजून हरकत नाही भावांना. फक्त सबस्क्रायबरची एक हरकत झाली खाली तो भाव हरकत कसली मला अजून हरकत नाही. पण तुम्हाला एक सांगायचं की ज्यावेळेस आपलं चॅनल व्हायरलमध्ये जाईल त्यावेळेस भरपूर असे भेटणार आहेत लोक. म्हणून त्यांना सामोरं जावं लागतं. मी तर तयारी ठेवायला सामोरं जायची आणि तुम्ही देखील तयारी ठेवा. किती मिनटं झाला आणि तुम्ही देखील तयारी ठेवा. असल्या प्रत्येक लोकांना सामोरं जायचे. तर भावांना डेली लाईफ रुटीनमध्ये आपल्या ब्लॉगचा दिवस होता 51 आणि तुमचं परत एकदा स्वागत होतं माझ्या ब्लॉगमध्ये. नाही तो मिनी ब्लॉग सोडून. हां तर भावांनो कसं वाटतं तुम्हाला माझा आजचा ब्लॉग. आणि असंच आपल्या चॅनलवर डेली ब्लॉग येणार आहे गाईज. डेली म्हणजे 1 वर्ष आपण डेली काम करणार यूट्यूबवर. भले उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो दिन रात एक कर देंगे मगर हम डेली काम करेंगे. म्हणजे काय पण असो आपल्याकडे कंटेंट असो नसो 10 मिनटं मी बोलल जे मनातील ते बोलल. पण मी 10 मिनटाचा ब्लॉग बनवल गाईज आणि हे आपलं डेली रुटीनमध्ये राहील. तर कसा व्हिडिओ आवडला नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.